Hello, good afternoon students. We are here to discuss very important question paper of TET. Nowadays, you know that all the teachers have been made compulsory to pass TET exam. तर विद्यार्थी मित्रांनो हे TETचा सेकंड पेपरचा आपण इथं तयारी करून घेतोय किंवा हा पेपर पाहतोय आणि अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचारलेले असतात. अत्यंत साधा पेपर आहे पहा. पहिला प्रश्न आहे चूज द सेंटेन्स इन विच द करेक्ट आर्टिकल्स आर युज्ड. हे पहा विद्यार्थ्यांनो, तर आपण या ठिकाणी पहिलं वाक्य पहा, इंग्रजीचा पेपर आहे टीईटीचा. चूज द सेंटेन्स इन विच द करेक्ट आर्टिकल्स आर युज्ड. आता आर्टिकल तुम्हाला माहित आहेत ए एन आणि द. याचा वापर कधी करतो? अनिश्चित नाम असेल तर अ बुक, अ टेबल. यांचा वापर ए आय ओ यू ह्या स्वरांचा जर उच्चार होत असेल तर यांचा वापर करतो. अन अम्ब्रेला, अन ऑरेंज, अन इंकपॉट. आणि द हे फिक्स आर्टिकल असतं, द सन, द मून, द स्काय. पण या ठिकाणी पहा, असं जे वाक्य दिलेलं आहे ते या वाक्यामध्ये द वर्ल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग. आता या ठिकाणी द वर्ल्ड ह्या शब्दाचा अर्थ आहे वर्ल्ड पीपल, म्हणजे पीपल फ्रॉम दॅट कॅटेगरी. जर द प्लस ऍडजेक्टिव्ह अशी वाक्यरचना असेल, समजा असं वाक्यरचना असेल द प्लस ऍडजेक्टिव्ह, तर त्याचा अर्थ असतो की प्लुरल नाउन. प्लुरल नाउन किंवा ज्याला आपण ग्रुप नाउन असं म्हणतो. द रिच, द पुअर, द ओल्डर, द गुड, द बॅड. त्यामुळे ह्या ठिकाणी हा शब्द प्लुरल असतो. असे ना नाही अँड वर्ल्ड इज रिस्पेक्टेड बाय यंग, द वर्ल्ड इज रिस्पेक्टेड बाय द यंग किंवा वर्ल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग. तर द वर्ल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग. त्यामुळे हे उत्तर करेक्ट एक आहे. सेकंड आहे चूज द करेक्ट प्रिपोजिशन्स टू फिल इन द ब्लँक्स इन द गिवन सेंटेन्स. डोंट साइड दोज हू ऍक्ट कॉन्ट्ररी. डोंट साइड फॉर दोज हू ऍक्ट अगेन्स्ट नॅशनल इंटरेस्ट. हे येणार नाही. Don't side to those who act contrary with national interest. Don't side to those who act contrary to national interest. And don't side with those who act contrary to national interest. त्यामुळे हे उत्तर येईल पहा. म्हणजे या ठिकाणी हे विथ येईल आणि या ठिकाणी टू येईल. कॉन्ट्ररी नंतर टू हा शब्द असतो. जसं बिलॉंग टू तसं कॉन्ट्ररी टू शब्द येतो. त्यानंतर आपण इथे हे करूया. आपण त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाइंड वर्ड. असा शब्द दिलेला आहे. आता इथं ऑस्टेन्सिबल हा शब्दाचा अर्थ आहे की ज्याला आपण हे म्हणतो आपण गुपित वगैरे किंवा There was no ostensible reason for her being angry at her husband's remarks. Hidden, coward, apparent आणि secret. आता ostensible ह्या शब्दाचा अर्थ आहे सूक्ष्म किंवा ज्याला आपण म्हणतो जे आपल्याला स्पष्ट दिसत नाही, अस्पष्ट असा शब्दाचा अर्थ आहे. पण समजा ह्या शब्दाचा अर्थ मला माहित नाही, त्याचा अर्थ कसा काढूया आपण? इथं कॉवर्ट आणि ओवर्ट असे दोन शब्द असतात विरुद्धार्थाचे. कॉवर्ट आणि ओवर्ट. त्या ठिकाणी आपण समजा हा शब्द घेतला आपण इथे, कॉवर्टच्या विरुद्ध ओवर्ट शब्द असतो. ओवर्टचा अर्थ आहे स्पष्ट, कॉवर्टचा अर्थ आहे अस्पष्ट. आता सिक्रेटचा पण अर्थ आहे गुपित. मग ह्या तिन्ही शब्दाचा अर्थ एक आहे हिडन. मग इथं अपरेंटचा अर्थ आहे स्पष्ट. मग त्यामुळे ह्या ठिकाणी ह्याचा शब्दाचा अर्थ आहे हे असेल ना. मग ह्याचा शब्दाचा अर्थ निघणार इथं स्पष्ट असा शब्दाचा अर्थ. उत्तर हे आहे अपरेंट. आता समजा हे चूज द वर्ड ऑपोजिट इन मिनिंग टू द वर्ड टू द गिवन वर्ड. इथे शब्द आहे एक्साइज शब्द आहे. एक्साइज स्पिरिट ह्या शब्दाचा अर्थ माहित नाही मला, पण शब्द इथे दिलेत बा. अनायचा अर्थ त्रस्त करणे. बिलिटलचा अर्थ सुद्धा निगेटिव्ह वर्ड आहे. टर्निसचा अर्थ सुद्धा त्रास देणे आणि प्लीजचा अर्थ खुश करणे. मग आता त्याने ऑपोजिट वर्ड विचारलाय. तिन्ही शब्दांमध्ये हा शब्दाचा अर्थ वेगळा आहे. हे जो उत्तर हे असणार आहे. म्हणजे इथं एक्साइज स्पिरिट ह्या शब्दाचा ऑपोजिट वर्ड आहे प्लीज. त्याचा अर्थ आहे एखाद्याला त्रास देणे किंवा वैतागणे असा अर्थ नाही. या शब्दाचा अर्थ मला कळाला असेल पहा. त्यानंतर पुढचा शब्द आहे ते आपण इथे पाहूया. या ठिकाणी पहा असा शब्द आहे फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब फ्रॉम द अल्टरनेटिव्ह सप्लाइड. ही अ रिटर्न टेस्ट बिफोर ही वॉज अपॉइंटेड. आता वाक्यामधला काळ बघा. बिफोर ही वॉज अपॉइंटेड हा सिंपल पास्ट टेन्स आहे. बिफोर ही वॉज अपॉइंटेड हा जर
सिंपल पास्ट टेन्स असेल तर अगोदरचा टेन्स हा पास्ट परफेक्ट टेन्स असतो. जसं द पेशंट हॅड डायड बिफोर द डॉक्टर चेकड हिम. ह्या ठिकाणी पॅसिव्ह फॉर्म असताना नेहमी काय असतं, हॅज नंतर हॅज बीन येतं, हॅज हॅव हॅड नंतर बीन येतं, मे कॅन नंतर बी येतं. मग त्यानंतर येतं हॅड आहे म्हणून इथं हॅड बीन हे उत्तर येणार आहे. इथं हॅज बीन उत्तर येणार नाही कारण प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे हा फ्युचर टेन्स आहे, हा सिंपल पास्ट टेन्स आहे. त्यामुळे इथं म्हणजे हा जर काळ हा बिफोर हा जर काळ सिंपल पास्ट असेल तर हा अगोदरचा काळ हा पास्ट परफेक्ट असतो. दिस इज कॉल्ड द सिक्वेन्स ऑफ टेन्स. द पेशंट हॅड डायड बिफोर द डॉक्टर चेकड हिम. दोन्ही घटना भूतकाळात आहेत पण डॉक्टरने चेक करण्याच्या अगोदर पेशंट केलं होतं. और ही कन्फेस्ड दॅट ही हॅड कमिटेड अ मिस्टेक. कन्फेस करणं हे सिंपल पास्ट टेन्स आहे पण त्याच्या अगोदर एक मिस्टेक तयार केली होती. मग असा शब्दाचा अर्थ. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. आय डॅश 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 इफ आय वेअर यू. जर मी तो असतो तर मी असंही केलं असतं. मग अशा वाक्यामध्ये काय, जर मी तो असतो तर मी केलं असतं. तर अशा वाक्यामध्ये वुडची व्याख्या असते. जसं तुम्हाला आणखीन वाक्य सांगतो बघा की इफ आय वेअर अ बर्ड आय वुड फ्लाय. जर मी पक्षी असतो तर मी हवेत उडलो असतो. या अर्थाने हे शब्द बरोबर आहे. म्हणजे इफ आय वुड apologize if I were you. I would apologize if I were you. तर या ठिकाणी एक वाक्य बघा. चूज द अल्टरनेटिव्ह शेविंग द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन ऑफ द गिवन डायरेक्ट स्पीच. द ओल्ड मॅन सेड टू हिम. तर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करत असताना जर सेड टू असेल तर त्या ठिकाणी आपण काय करत असतो, तुम्हाला माहित आहे सेड टू काय करत असतो, एक तर आस्क्ड. आणि असं वाक्य असतं जे वाक्य जोडण्यासाठी आपण इथे इफ किंवा वेदरचा वापर करतो. इफ किंवा वेदर. आणि इज युअर फादर काय होणार आहे, वॉज युअर फादर. इथं आस्क्ड कुठं आलंय का, आस्क्ड हे पर्याय बरोबर आहे. त्याचबरोबर इथं इन्क्वायर्ड सुद्धा पर्याय बरोबर आहे. द ओल्ड मॅन इन्क्वायर्ड आस्क्ड हिम वेदर हिज फादर्स नेम वॉज मनोज. वेदर हिज फादर्स नेम वॉज मनोज. 82 उत्तर बरोबर आहे. त्यामुळे उत्तर पर्याय असणार आहे 82. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स. ओ ग्रेओ व्हेअर इज दाय विक्टरी. ओ जर वाक्यामध्ये आला असेल तर एखाद्याला ऍड्रेस करण्यासाठी अशा प्रकारचे वाक्यरचना असतात. मग असं वाक्यरचना आले असेल किंवा अशा प्रकारचे वाक्य असेल तर पर्सनिफिकेशन हा चतुर्गुणित आहे. फॉर एक्झाम्पल द डेथ लेज हिज आयसी हँड ऑन द किंग्स. और द मून हिड हरसेल्फ बिहाइंड द क्लाउड. आणि दुसरा आहे तो आहे एपॉस्ट्रॉफी. एपॉस्ट्रॉफीचा अर्थ आहे एखाद्याला उद्देशून बोलणे. एपॉस्ट्रॉफी. ओ बर्ड सी आय कॅन फ्लाय. आणि हा जो आहे त्याचा उच्चार आहे इफेमिझम. इफेमिझमचा अर्थ बॅड और अनप्लेजंट थिंग्स आर एक्सप्रेस्ड इन अ प्लेजंट वे. ही पास्ड अवे मीन्स ही डायड. दे आर स्लीपिंग टुगेदर. दे आर हॅव्हिंग सेक्शुअल इंटरकोर्स. आणि हा जो आहे ज्याला आपण एपिग्राम असं म्हणतो. एपिग्राम म्हणजे अ पॉइंटेड स्टेटमेंट विच गिव्स अस शॉक अँड सरप्राईज. सेव मी फ्रॉम माय फ्रेंड. और पेशंट सेव डॉक्टर सेव द पेशंट अँड पेशंट सेव द डॉक्टर. अशा प्रकारचे वाक्यरचना असतात. याचं उत्तर काय असणार आहे, हे आहे. Identify the part of the sentence which has an error. He is well these days despite having ill health. याचं उत्तर काय सांगता येईल आपल्याला. He is well up these days despite, in spite of despite शब्द वापरला जातो having ill health. या ठिकाणी ही इज वेल अप जर समजा आपण म्हटलं याच्यामध्ये चूक आहे. these days despite having ill health यामध्ये काय करेक्शन सांगता येईल आपल्याला. त्या ठिकाणी आपण असेही पाहू शकतो पहा. Okay. After a long discussion, we have come to conclusion that the
करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ही इज वेल अप दिस डेज डिस्पाइट हॅव्हिंग इल हेल्थ. त्या ठिकाणी वेल हा शब्द आहे, वेल शब्द पाहिजे होता, ही इज वेल, अप नको आहे, ही इज वेल, त्यामुळे तो उत्तर असणार आहे ए मध्ये. तर करेक्ट उत्तर आहे, त्याचं रॉंग येते ए मध्ये, ही इज वेल अप. नेम द अंडरलाइन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. ही कम हिअर दॅट वी मे स्टडी. सॉरी, वी कम हिअर दॅट वी मे स्टडी. आता वी कम हिअर म्हणजे वी हॅव कम हिअर और वी कम हिअर सो दॅट वी कॅन स्टडी. मग त्यामुळं इथं सो दॅट आहे असा अर्थ नाही, म्हणजे दॅट म्हणजे सो दॅट. मग सो दॅट असेल तर हा ऍडव्हर्ब क्लॉजचा पर्पज असतो. याचं उत्तर असणार आहे ऍडव्हर्ब क्लॉजचा पर्पज आहे. आणि त्यानंतर ह्याचा क्वेश्चन टॅग द्यायचा आहे. चूज द वन विच इज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स. एव्हरीथिंग इज फाईन. जर वाक्याला सुरुवातीला एव्हरीथिंग आला असेल किंवा हे आलं असेल, एव्हरीथिंग, नथिंग, समथिंग, त्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण सर्वनाम इट वापरतो. समथिंग इज रॉंग विथ यू, इजंट इट. तसं इथे एव्हरीथिंग आहे, त्यासाठी सर्वनामासाठी आपण इट शब्द वापरायचा. आणि द स्टेटमेंट इज पॉझिटिव्ह, टॅग इज निगेटिव्ह. आणि द स्टेटमेंट इज निगेटिव्ह, देन द टॅग इज पॉझिटिव्ह. त्यामुळे उत्तर असणार आहे इजंट इट. चूज द मिसस्पेल्ड वर्ड. ॲस्टरिस्क, ऑडियन्स, ऑलमायटी हे सगळे शब्द करेक्ट आहेत. हा शब्द फक्त वेगळा आहे, तर गटात न बसणारा शब्द आहे. आणि त्यानंतर चूज द अल्टरनेटिव्ह विच इज बेस्ट एक्सप्रेसेस द अंडरलाइन फ्रेज. ही इज आउट अँड आउट रिॲक्शनरी. आता ही इज आउट अँड आउट ह्याचा अर्थ पूर्णपणे आहे, कम्प्लिटली. या शब्दाचा अर्थ आहे कम्प्लिटली. मग कम्प्लिटली शब्द इथं बसतो, इथं थोरोचा अर्थ संपूर्णपणे. थँक्यू. तर हिअर आय हॅव ट्राय टू सिम्प्लिफाय इट. थँक्यू व्हेरी मच.